पुढची बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये पोलिसांकडून पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला। ज्ञानेश्वर चौतमल यांना वार्तांकन करण्यापासून रोखण्यात आलं। पुणे पोलिसांच्या वर्तनामुळे बातमीदारीच्या साहित्याचं नुकसान सुद्धा झालंय। शिवाजीनगर भागातील आशानगर येथे महानगरपालिकेकडून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते, परंतु त्याआधीच शिवसेना, उभाठा, काँग्रेस, स्थानिक माजी दत्त भैरट नगरसेवक यांनी उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलिसांनी लाठी चार्ज देखील केला होता। यावेळी रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, दत्ता भैरट इत्यादी नेते उपस्थित होते। यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची देखील झाली। यावेळी पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आली। पत्रकाराच्या सोबतच असलेल्या कॅमेरामॅनच्या हातातून कॅमेरा काढून घेण्यात आला, तसेच सर्व फाईल्स डिलीट करण्यात आल्या। या संदर्भात आमचे पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। या ठिकाणी मोहन जोशी असतील, काँग्रेसचे नेते किंवा दंगेकर असतील, आमदार, माजी मंत्री बागवे साहेब आहेत। नक्की या ठिकाणी काय घडलेलं आहे? आमदार साहेब, आपल्या समोर पत्रकारांशी देखील पत्रकारांचं जे झालेलं आहे धक्काबुक्की ते पण आपण पाहिलेलं आहे। याबाबत आपण पुणे पोलीस आयुक्तांना काय भेटणार आहेत? लोकशाही जिवंत आहे का ना हा प्रश्न पहिल्यापासून पडतोय आणि हा लोकशाहीमध्ये तुम्हाला आम्हाला मार घ्यावं लागणार आहे। आजची परिस्थिती अशी की माझा पासपोर्ट पाकिस्तानचा आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली। भारतामध्ये फिरायला बी आपल्याला आता बंदी आलेली। पोलिसांनी आता ज्या पद्धतीने काम करतात, चुकीचं करतायत, कशासाठी करतात, कोणाच्या हुकमाने करतात कळत नाही, पण ज्या पद्धतीने लोकशाहीला आज घातक कृत्य या ठिकाणी झालेलं आहे, पोलिसांचा मी मनापासून निषेध करतो। आज पत्रकारांना सुद्धा धक्काबुक्की करतात, म्हणजे ही मुजोरपणा आज पोलिसांचा दिसतोय। आणि अशा पद्धतीने जर पोलीस करत असतील तर येणारा काळ आमचा आहे, त्यावेळेला त्याचा हिशोब पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। आपण बागवे साहेब माजी मंत्री आहात, नक्की हा जो प्रकार चाललेला आहे त्याच्याकडे कसं पाहताय आपण? मी जे पाहिलं आता मी आल्यापासून पोलीस खातं प्रचंड तणावाखाली आहे। इतक्या मोठ्या दबावाखाली ते काम करतात। या भाजपच्या राज्यामध्ये मी त्या खात्याचा मंत्री होतो, मला माहिती, आमचं पण सरकार होतं, पण इतक्या दबावाखाली आमच्या वेळेला पोलिसांनी कधी काम नाही केलं। इथं दत्ता भैरटनी काम केलंय, त्यांनी काम केलं त्याला श्रेय दिलं पाहिजे ना। आणि ठराव झालाय, लिगली झालाय, आणि लिगली ठरावला तुम्ही त्या ठिकाणी लात मारताय आणि नवीन ठराव करताय, ही कसली पद्धती कामाची? असं पूर्वी कधी होतं असं? तर ही सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। आंदोलन कव्हर करण्यासाठी गेलेल्या पत्रकार आणि कॅमेरामनला रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी आज ज्या पद्धतीचं गैरवर्तन केलं त्या घटनेचा मी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने प्रथमतः कडक शब्दात निषेध व्यक्त करतो। ही घटना अत्यंत अशी निंदनीय आणि निषेधार्थ आहेच। पुणे पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक अशी कारवाई करावी अशी पुणे श्रमिक पत्रकार संघाची मागणी आहे। खरं तर पुणे पोलीस आयुक्तांनी याबाबत कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे, पण मला वाटतं केवळ आश्वासनावर हे होणार नाही, तर कारवाई झाली पाहिजे। अन्यथा पुणे श्रमिक पत्रकार संघ रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि त्याचं उत्तर पुणे पोलिसांना द्यावं लागेल। म्हणून पुन्हा एकदा या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो।